नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की 9 भाग्यांकाची मंडळी म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखांना झालेले आहे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात. आता आज मात्र आपण बघणार आहोत की 9 भाग्यांकाची कुठली कुठली मंडळी आजपर्यंत कधी इतिहासात, कधी राजकारणात, कधी वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आपल्याला कुठे भेटली आहेत, कुठे दिसली आहेत, कुठे त्यांनी काम केलेलं आपण पाहिलंय आणि त्यातली कुठली मंडळी आजही कार्यरत आहेत. सुरुवात करूया एक अतिशय अध्यात्मातले खूप पुढची पायरी गाठलेली व्यक्ती, स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस. एक अतिशय सत्पुरुष, महान संत आणि सर्व धर्मांची एकता याच्यावर त्यांनी त्यांच्या विचारात नेहमी जोर दिलेला आहे. मानवतेचे पुजारी आणि त्यांचं एक सांगणं कुठल्याही वेळेला आणि आजही अजूनही तेच होतंय, अहंकार हेच अज्ञान आहे. त्यांची जन्मतारीख होती 18 फेब्रुवारी. यानंतर येत आहेत 9 मे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते, समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले, समाज सुधारक आणि लोकहितवादी ही यांना मिळालेली पदवी होती. मराठी पत्रकार, समाज सुधारक, इतिहास आणि याच्यातले लेखक. 9 जून किरण बेदी, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी, पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल होत्या त्या. उत्कृष्ट प्रशासक, समाजसेविका आणि माजी टेनिसपटू. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. कैद्यांना शिक्षण देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. महानिरीक्षक जेव्हा तिथे त्या होत्या तेव्हा. आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना रेमन मॅग्सेसे पुरस्कार पण मिळालेला आहे. 18 जून भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक दादा धर्माधिकारी, गांधीवादी विचारवंत. त्याच्यानंतर के सुदर्शन, हे नाव तर आपल्याला माहीतच असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS याचे 5वे सरसंघचालक. 27 जून हेलन केलर. बघा मंडळी, अंध आणि मूकबधीर असूनही शिक्षण घेऊन समाजसेविका, लेखिका आणि व्याख्यात्या बनलेल्या अमेरिकन महिला. 30 तारीख 27 जून PT उषा, भारतीय ॲथलीट. मराठीतील प्रखर स्वातंत्र्य सैनिक आणि संपादक शिवराम महादेव परांजपे, परत 27 जून. मराठीच्या साहित्य क्षेत्रातलं खूप मोठं नाव वि. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब. नटसम्राटचं लेखन ज्यांनी केलेलं आहे ते. नटसम्राट आपण विसरू शकत नाही, कारण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने नटसम्राट केलेला आहे आणि त्यातली ती पल्लेदार जी भाषा आहे ती सुद्धा प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने म्हटली. त्यामुळे हे जे लिखाण ज्यांनी केलंय वि. शिरवाडकर. 27 फेब्रुवारी मराठी भाषेतील एक अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक. त्याच्यानंतर कविता लेखन पण त्यांनी केलं, पण कुसुमाग्रज ह्या नावाने केलं. त्याला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्याच्यानंतर संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता. आणि त्यांना असं म्हणत असत की सरस्वतीच्या मंदिरातील एक दैदिप्यमान रत्न. याच्यानंतर येत आहेत मदनलाल धिंगरा. 18 सप्टेंबर. 24व्या वर्षी हे क्रांतिकारी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याची चिंगारी चे अग्नीत रूपांतर केले. कर्झन वायली यांची हत्या त्यांनी इंग्लंडमध्ये केली आणि त्यावेळेला त्यांच्यावरती जो मुकदमा चालला त्याच्यात त्यांनी, मदनलाल धिंगरांनी असं सांगितलं की तुम्हाला माझ्यावरती हा मुकदमा चालवण्याचा अधिकारच नाहीये. पण हा आपला क्रांतीवीर अतिशय लहान वयामध्ये त्याला फासावर चढवण्यात आलं ब्रिटिश सरकारकडून. याच्यानंतर 18 फेब्रुवारी येतात गोपाळहरी देशमुख, न्यायाधीश देशमुख. अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व,
ह्या अनिष्ट प्रथांवरती, त्याच्यात जातीभेद पण आला बरं का, या सगळ्या अनिष्ट प्रथांवरती त्यांनी जोरदार टीका केली आणि त्यांना रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती. समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाचं अतिशय मोठे समर्थक. मंडळी, लक्षात येत असेल, ज्या वेळेला जी गोष्ट लोकांना पचनी पडेल का नाही हे माहीत नाही, अशा वेळेला सुद्धा त्या गोष्टीसाठी स्टँड घेऊन काम करणं, ही मंडळी तुमच्या लक्षात येत आहेत. हे वेगळेपण आहे 9 भाग्यांकाचं. आता येत आहेत 9 मार्च. उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध तबलावादक, उस्ताद अल्लाह रखा यांचे पुत्र, संगीत दिग्दर्शक, तालवाद्यवादक, पद्मभूषण हे पुरस्कार विजेते आणि ग्रॅमी अवॉर्ड विजेते पण. आता 9 ऑक्टोबर, उस्ताद अमजद अली खां, भारतीय सरोद वादक, आणि 2001 ला त्यांना पद्मविभूषण ह्या पदवीने सन्मानित केलं गेलं होतं. आता आपण बघूया एक झेक अमेरिकन टेनिसपटू मार्टिना नवरातिनोवा. 18 ऑक्टोबर, 332 आठवडे. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत ती प्रथम क्रमांकावरती होती, ज्यामध्ये वर्षाअखेरीस 7 वेळा क्रमांक 1 वर होती आणि विक्रमी 237 आठवडे महिला दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत ती प्रथम क्रमांकावरती होती. आता बघूया 18 जुलै, भारतरत्न नेल्सन मंडेला, साऊथ आफ्रिकेचे पहिले प्रेसिडेंट, पॉलिटिशियन, लेखक, वकील, सोशल ऍक्टिव्हिस्ट, पीस ऍक्टिव्हिस्ट. 1990 ला त्यांना भारतरत्न मिळालं. त्याच्यानंतर 1993 ला त्यांना नोबेल पीस प्राइज मिळालं. लेनिन पीस प्राइज सुद्धा त्यांना 1990 साली मिळालेला आहे. आता 9 मार्चचे 2 व्यक्तिमत्व येणार आहेत. एक म्हणजे युरी गागारिन, अंतराळात जाणारा सोव्हिएट संघाचा अंतराळवीर यात्री आणि पहिला माणूस जो अंतराळात गेला 1961 साली. त्याला ऑनर ऑफ लेनिन हा पुरस्कार मिळाला होता. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शशी थरूर, केरळमधूनचे खासदार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालाय अँड एरा ऑफ डार्कनेस साठी. आता पुढील व्यक्तिमत्व आहे 9 जानेवारी, चक्रवर्ती रामानुजम, ख्यातनाम गणितज्ञ, ज्यांनी नंबर थिअरी ऑफ अल्जेब्रिक जॉमेट्रीत काम केले. 18 जानेवारी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, न्यायाधीश आणि अर्थतज्ञ. प्रार्थना समाजाची त्यांनी स्थापना केली, सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केली आणि मुंबई इथे त्यांनी विधवा विवाह घडवून आणला. आणि पुण्यात आपण नेहमी जे ऐकतो ती वसंत व्याख्यानमाला त्यांनी सुरू केली. अजून एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं समाज सुधारणामध्ये किंवा स्त्रियांना शिक्षण देण्यामध्ये, विधवा विवाह पुनर्विवाह करण्यासाठी आयुष्य वेचण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. 18 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर धोंडो केशव कर्वे, अतिशय समाजामध्ये ज्यांनी क्रांती आणि सुधारणा घडवून आणली आणि स्त्रियांसाठी त्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. 27 जून, राहुल देव बर्मन म्हणजे पंचमदा, सचिन देव बर्मन यांचे चिरंजीव. त्यांनी जे म्युझिकच्या क्षेत्रामध्ये काम केलं त्याला तोड नाहीये. पंचमदा आज नाहीये तरी पण त्यांच्या त्या शैलीचे चाहते आपल्यामध्ये सर्वजण आहेत. आता 18 मे, बर्ट्रांड रसेल, ब्रिटिश तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते. तसेच HD देवेगौडा, आपले पूर्व प्राईम मिनिस्टर भारताचे. आता आपण 9 भाग्यांकाच्या मंडळींची फक्त नावं घेऊया, कारण बरीचशी मंडळी आहेत. जेकब पर्किन्स, अमेरिकन होते ते आणि रेफ्रिजरेटरचे प्रणेते, 9 जुलै होते ते. एलियास होवे, अमेरिकन शिलाई यंत्रशोधक होते. तसंच गुरुदत्त, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते. संजीव कुमार, आपले आवडते एक अभिनेते. सुंदरलालजी बहुगुणा, 9 जानेवारी, चिपको आंदोलनाचे प्रमुख नेते आणि पर्यावरणवादी. त्याच्यानंतर विनोद कांबळी, अपर्णा पोपट, बॅडमिंटनपटू,
मिनिषा लांबा अभिनेत्री, मोनिका बेदी, नफिसा अली जुन्या जाणत्या अभिनेत्री, त्याच्यानंतर जगदीश माळी भारतीय छायाचित्रकार. महत्वाची अजून एक व्यक्ती येते म्हणजे 27 जानेवारी जनरल अरुण वैद्य भारताचे 13वे लष्कर प्रमुख होते आणि पद्मविभूषण या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. राहुल रॉय, अमृता सिंग बॉलिवूडमधले, तसेच AR अंतुले, अब्दुल रेहमान अंतुले महाराष्ट्राचे 8वे मुख्यमंत्री होते ते. त्याच्यानंतर CP कृष्णन नायर, द लीला पॅलेस हॉटेल्स अँड रिसॉर्टचे संस्थापक, त्यांना पद्मविभूषण ही पदवी देण्यात आली होती. स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद, आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री असलेले पण ज्यांनी मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे असे श्री एकनाथजी शिंदे. 9 फेब्रुवारी. एक वेगळं नाव येत आहे म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतलं, म्युझिक फील्ड मधलं नाव खय्याम. दिग्गज संगीतकार, त्याच्यानंतर जुन्या अभिनेत्री निम्मी आणि नलिनी जयवंत. शशी कपूर, रत्ना पाठक, नवीन निश्चल, रामचरण, रेणुका शहाणे, आपल्या सर्वांच्या आवडत्या गुड्डीजी म्हणजे जया भादुरी, ललिता पवारजी. सोनम कपूर, अमीषा पटेल, त्याच्यानंतर रविशंकरजी यांची मुलगी अनुष्का शंकर, सितार वादक. तिनेही आपल्या वडिलांच्याकडनं या गोष्टी घेतलेल्याच आहेत. तसेच आपले महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या बाबतीतली एक गोष्ट महत्वाची अशी आहे की ते 9 सप्टेंबर आहेत, म्हणजे इथेही 9 आहे आणि महिन्यातही 9 आहे. जेव्हा ही 9ची ताकद डबल होते ना, त्यावेळेला आपण जे म्हटलं नाही की नाही की व्यायाम यांचा सतत सुरू असतो. आणि उलट म्हणजे माणसं असं सांगतात किंवा मंडळी आपल्या आजूबाजूची आपल्याला सांगतात की ज्या वेळेला एखाद दिवशी त्यांना कंटाळा येतो की आज आपण एक्सरसाइज नको करायला, त्यावेळेला अक्षय कुमारचा एखादा व्हिडिओ ते बघतात आणि त्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन ते त्या दिवशी पण एक्सरसाइज पूर्ण करतात. आणि आपण बघितलंच आहे काही स्टंट्स जे आहेत ते त्यांच्या पिक्चर्स मधले त्यांनी स्वतः केलेले आहेत. म्हणजे हे आपण बघतोय की 9ची ही शारीरिक ताकद सुद्धा आपल्याला इथे कशी दिसते. त्याच्याच बरोबर अजून एक हिरो सलमान खान, हे पण 9 भाग्यांकाचेच आहेत. तसंच प्रियांका चोप्रा सुद्धा, आधी त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आणि आता त्या अमेरिकेमध्ये आहे, तिथे स्थायिक आहेत. प्रियांका चोप्रा आपण बघितलं आज की किती वेगवेगळ्या फील्ड्स मधली आणि जिथे काही ते लढाऊ वृत्ती ठेवून एखादी गोष्ट करायला पाहिजे अशा ठिकाणी ही 9 भाग्यांकाची मंडळी कशी झळकली आहेत. ज्यांनी आपला 9 भाग्यांकाच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो एकदा परत बघावा आणि मग हा व्हिडिओ बघावा. तुम्हाला त्याच्यातले 9 नंबरचे पूर्ण गुणधर्म या मंडळींच्या मध्ये आलेले लक्षात येतील. आज आपण इथेच थांबूया. पण माझा YouTube चॅनल अंजली टी उवाचन हे सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यावरती कमेंट्स टाका, शेअर करा. धन्यवाद.